एक फनी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. मी माझ्या बेबीला स्कूलमध्ये सोडून घरी यायची वापस. तर पण माझ्या बेबीला असं सांगितलेलं असायचं की मी बाहेरच थांबली आहे स्कूलच्या. आणि 1 वर्ष झालं, ऑलमोस्ट 1 वर्ष हे जे काय म्हणतात ट्रुथच म्हणावं लागेल. सो माझ्या बेबीला असं वाटत होतं की म्हणजे माझ्या मुलीला की बाबा आई बाहेर थांबतीये आणि त्याच्यामुळे ती सेफ फील करायची, स्कूलमध्ये छान जायची आणि डेली जायची, मस्त शिकायची. आता तिला प्रश्न पडायचा की हिला बाहेर राहून कळतं कसं ना की मध्ये काय शिकवलंय. तिला हे माहीत नाही की व्हॉट्सअपच्या ग्रुपला स्कूलमधून काय आज शिकवलंय, कोणती पोएम घेतली आहे, हे सगळं आम्हाला येतं आहे ग्रुपवरती. आणि म्हणून मला कळते की ओके हे शिकवलंय किंवा ही पोएम घेतली आहे. आणि मग मी घरी आल्यावर तिला म्हणायची, हे आज तू खूप छान म्हणलीस ना स्कूलमध्ये, ही पोएम खूप मस्त म्हणली मोठ्याने, मला ऐकू आलं होतं बघ, तुमचा ग्रुपचा स्कूलचा आवाज मला येत होता. सो बिचारी तिला असं वाटत आहे की बाबा किती छान आहे, इतका वेळ आई आपली बाहेर उभी राहते. बरं, तिला असं पण माहिती आहे की बाकी पॅरेंट्सला ना अलाऊ नाही आहे किंवा त्यांना परमिशन नाही दिली आहे. अन्वी स्पेशल असल्यामुळे मला स्पेशल म्हणजे परमिशन दिलेली आहे की मी एकटीच बाहेर थांबू शकते. बाकी पॅरेंट्स तर कसं मुलांना सोडतात आणि घरी जातात, पण मी एकटीच थांबते. सो मला असं वाटलं की वाव, या एका गोष्टीमुळे 1 वर्ष ती बिचारी न रडता, न तेवढं टँट्रम शो करता खूप छान आत्मविश्वासाने स्कूलला गेली. आणि मला असं वाटतं की असं आपण प्रत्येकजणच काही ना काही करत असतो आपल्या मुलांचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. बाय द वे, या गोष्टीची आता यावर्षी मला गरज नाही पडत आहे, कारण आता बाळ मोठं झालंय. ते स्वतःहूनच म्हणते की आई आता तू बाहेर नको थांबत जाऊ, आता तू घरी जात जा, कारण आता मी मोठी झाली आहे ना, मी आता नर्सरीच्या वर्गातून मी आता ज्युनियर KG ला गेली आहे. तर मला असं वाटतं की ओके बेटा, आता तू म्हणतीयस ना, तर विथ हर परमिशन मला घरी यायला जमतं.